हॅलो एव्हरीवन, मी प्रियांका सकपाळ तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. सगळेजण वाट बघत होते की येत्या सप्टेंबर 2025 हा महिना कसा जाणार ते मला सांगा. सो आपण ही सिरीज पुन्हा एकदा आणलेली आहे. आज आपण बघणार आहोत तूळ राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर हा महिना कसा असणार आहे. सो आपण टॅरोनी जाणून घेणार आहोत रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर आणि हेल्थ. त्याचबरोबर आपण साई टॅरोने जाणून घेणार आहोत तुमच्यासाठी तुमच्या गुरूंचा काय आशीर्वाद आहे आणि एंजल कार्ड्सने जाणून घेणार आहोत की तुमच्यासाठी एंजल्सचा ॲडवाईस काय, एंजल्सने तुमच्या भविष्यात काय दिसतंय त्यानुसार ते ॲडवाईस करतात. ओके, सो आपण बघूया की तूळ राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर 2025 हा महिना कसा असणार आहे हे आपण बघूया. त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे, 1176 टाईप करायचं आहे आणि एनर्जी सोबत कनेक्ट व्हायचं आहे. ठीक आहे, चला सुरुवात करूया. रिलेशनशिपच्या बाबतीत टॅरोनी काय सांगत आहेत. ओके, ओव्हरफ्लोईंग इमोशन्स असतील आणि किंग ऑफ पेंटाकल्स दाखवते की सर्व सुखसोयी तुमच्या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला या महिन्यामध्ये जाणवतील. ठीक आहे, तुमचा पार्टनर जो आहे तो तुमच्यासाठी काही करायला तयार असेल. काय म्हणतात, शब्द पडू देणार नाही तुमचा, कारण तो आर्थिकदृष्ट्या सबळ असेल. ठीक आहे, दुसरं आहे किंग ऑफ कप्स. तो बरेच दिवस एकमेकांशी न झालेले संवाद जे आहेत ते या महिन्यामध्ये होण्याची फार जास्त शक्यता आहे असं मला सांगता येईल तूळ राशीच्या लोकांसाठी. आता आपण बघूया की फायनान्सेसमध्ये काय आहे तुमच्या फायनान्सेसमध्ये. इन्व्हेस्टमेंट चुकीच्या होऊ शकतात या महिन्यामध्ये. क्वीन ऑफ पेंटाकल्स रिव्हर्स पोझिशन आले म्हणजे तुम्ही जे काही पैसे इन्व्हेस्ट करायला जाणार होतात ते इन्व्हेस्टमेंट तुमचे चुकीचा डिसिजन होऊ शकतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, लोकांना दिलेले पैसे परत येणार नाहीत. नव्यानं पैसे देऊ नका. जुन्यांना पैसे दिले असतील तर त्यांच्याकडे मागायला गेलात तरी ते पैसे देणार नाहीत. उलट त्यांच्या शब्दांमुळे तुम्हाला घायाळ होण्याची शक्यता या महिन्यामध्ये म्हणजे येऊ शकते. तर सप्टेंबर 2025 हा तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या जोखमीचा आहे असं म्हणायला हरकत नाही. नंतर आपण बघणार होतो करिअरच्या बाबतीमध्ये काय सांगतं कार्ड्स. ओके, करिअरमध्ये तुम्ही एकतर तुमची प्रोफेशनल ग्रोथ होणार आहे, कारण क्वीन ऑफ वॅन्ड्स आले जे बघा तुम्ही ते सिंहासनावर बसलेली लेडी आहे ना, म्हणजे काय की स्वकर्तृत्वाने तुम्ही जे काही कष्ट केले आहेत आतापर्यंत त्यामुळे तुम्हाला एका तुमच्या जे तुमच्या योग्य पद आहे त्या पदापर्यंत तुम्ही या महिन्यामध्ये पोचाल. म्हणजे एलिजिबल व्हाल एक तर प्रोफेशनल ग्रोथसाठी, किंवा तुम्हाला सॅलरी इन्क्रीमेंट हवी असेल तर तेही मिळण्याची शक्यता आहे, किंवा तुम्ही बाहेर कुठेतरी अप्लाय केलं काय म्हणतात प्रोफेशनल ग्रोथवरती, प्रमोशनवरती अप्लाय केलं तर तुम्हाला तिथून तसा चांगला प्रतिसाद येण्याची शक्यता आहे. नाईट ऑफ पेंटाकल्स रिव्हर्स दाखवते की तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये जसं की इथे आलंय की तुम्हाला स्वकर्तृत्व ते ह्या महिन्यामध्ये ना तुम्हाला खूप जास्त प्रूव्ह करून दाखवण्याची संधी मिळेल. ठीक आहे, एक्स्ट्रा एफर्ट घेण्याची वेळ आलेली आहे करिअरमध्ये किंवा बिझनेसमध्ये. आता बिझनेसमध्ये फायनान्सेसचे रिलेटेड हे कार्ड जर वाचायचं झालं तर काही नवीन इन्व्हेस्टमेंटसाठी का होईना पण पैसे खर्च होण्याची शक्यता आहे जे कोणी बिझनेसमध्ये आहेत त्यांच्यासाठी. आता आपलं चौथं आणि शेवटचं की तुमची हेल्थ या महिन्यामध्ये कशी असणार आहे. ओके, हेल्थच्या बाबतीमध्ये आलंय की खूप जास्त सेलिब्रेशन्स वगैरेचा महिना असल्यामुळे थोडी महिन्याच्या शेवटी तुमची हेल्थ खराब होण्याचे चान्सेस आहेत. थोडा आजार पण येईल, पण त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या फॅमिलीसोबत वेळ घालवता येईल असंही हे कार्ड सांगतं. सो खूप मोठ्या कुरबुरी असतील, खूप मोठ्या नाही, खूप छोट्या कुरबुरी असतील पण असतील. सो तब्येतीला जपा असं हे कार्ड सांगतं. कुठली गोष्ट अति करू नका असंही हे कार्ड सांगतं. तर टॅरोने आपल्याला तर दिशा दाखवलेली आहे, पण आता आपण बघूया साई टॅरो आपल्याला काय सांगतो. साई टॅरो म्हणजे काय की तुमचे गुरु तुम्हाला आज साई टॅरोच्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छितात ते आपण बघूया. ओके, साई टॅरोने आज आपण जाणून घेऊया सप्टेंबर 2025 मध्ये जगताना वागताना तुमच्यासाठी तुमच्या गुरूंचा काय संदेश आहे. ग्रेस ऑफ गुरु, लुक विदिन. सो थोडा हा महिना तुम्हाला स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं कार्ड सांगतात.
लुक विदिन. गॉड इज विदिन यू, इन युअर हार्ट अँड माइंड. जी गोष्ट बाहेर शोधताय तुम्ही ती ॲक्च्युली तुमच्यामध्येच आहे. सो मनःशांतीसाठी एक छोटासा मेसेज तुम्हाला दिला आहे की मेडिटेशन करा, तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआपच मिळतील. आणि ग्रेस ऑफ गुरु हे कार्ड काय सांगतं की तुमच्यावरती बाबांचा पूर्ण आशीर्वाद आहे. सो फायनान्शियल जोखमीचं जरी कार्ड आलं होतं तरी तुमच्यावर बाबांचा आशीर्वाद आहे. काही गोष्टी तुम्हाला कमी पडणार नाहीत असे कार्ड सांगतात. ठीक आहे. आता आपण बघूया आपण एंजल्स आपल्याला सप्टेंबर 2025 मध्ये एंजल्स आपल्याला काय गायडन्स देऊ इच्छितात. एंजल्स गायडन्स सप्टेंबर 2025 साठी लुक फॉर अ साईन आणि इम्प्रूव्हिंग हेल्थ. हेल्थचं कार्ड मगाशी आपल्याला आलं होतं की थोड्या छोट्या मोठ्या कुरबुरी असणार आहेत. सो एंजल्स ॲडवाईज असं आहे की स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या ना. तुमचं फ्युचर आधीच वाचलेलं असतं. तो तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या आणि लुक फॉर अ साईन. काही गोष्टींमध्ये ना तुम्हाला जसं मी म्हटलं की फायनान्शियल जोखीम आहेत, तो थोडा जरी डाऊट वाटला तर तुम्ही पूर्ण माहिती काढल्याशिवाय पुढचं डिसिजन कोणतंही घेऊ नका. काही ना काही साईन तुम्हाला एंजल्स देतीलच. धोका असेल तर तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका असे कार्ड सांगतात. आशा करते की तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. सो प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या नात्यात, ओळखीत, मित्रपरिवारांमध्ये जर कोणी तूळ राशीचं असेल, लिब्रा राशीचे असतील तर त्यांना आजचा हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. थँक्यू सो मच.